पन्हाळा तालुक्यातील शिंदेवाडी इथल्या संजीवनी हायस्कूल नजीक असणाऱ्या रस्त्यावर महावितरण कंपनीच्या विद्युत वाहक तारा आहेत। या तारा रस्त्यापासून अवघ्या 10 ते 12 फुटांवर आहेत। या मार्गावरून ऊस वाहतूक, ट्रॅक्टर आणि अन्य अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते। तसंच शाळेचे विद्यार्थीही या रस्त्यावरून ये-जा करत असतात। या वाहतुकीमुळे तारा एकमेकात अडकल्याने शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडण्याचे प्रकार या ठिकाणी अनेक वेळा घडले आहेत। विद्युत वाहक तारांची उंची कमी असल्याने इथं मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याबाबत ग्रामपंचायतीने महावितरणच्या शाखा अभियंत्यांकडे अनेक वेळा तक्रारी दिल्या, पण महावितरणकडून दुर्लक्ष करण्यात आले। जर 15 दिवसात तारांची उंची वाढवली नाही तर ग्रामपंचायत पदाधिकारी पडळ महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा उपसरपंच मच्छिंद्र जगताप यांनी दिलाय। संजीवनी देवी गायकवाड हायस्कूल रोड शिंदेवाडी ह्या रोडवरती ज्या पुलावरून मेन डांबावरून जाणाऱ्या ज्या सर्व्हिस वायर आहेत त्या पूर्ण खाली लोंबायला लागलेल्या आहेत। त्या खाली लोंबल्यामुळं काय व्हायला लागले, आपला जो मोठी वाहनं आहेत म्हणजे ऊस वाहतूक असो, आता लोक त्याच्यावरून सुका चारा घेऊन जायला लागलेले आहेत, त्या वायरी त्या वाहनाला तटायला लागलेल्या आहेत। त्या तटल्यामुळं पार्किंग होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। या रोडवरती बऱ्याच लोकांची ये जा चालू आहे आणि लहान मुलांचा पण वावर आहे, शेजारी शाळा आहे, शाळेची पण मुलं असतात आणि ह्या संदर्भात आम्ही MSEBला 2 वेळेला आपल्या ग्रामपंचायतच्या लेटरवरती त्यांच्याशी तक्रार पण दिलेली आहे। त्यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला 8 दिवसात करतो, पण या गोष्टीला आता 3 महिने पूर्ण झालेले आहेत, तरीसुद्धा त्यांनी काय अजून केलेलं नाही। तरी त्यांनी लवकरात लवकर हे करावं आणि अन्यथा नाही केल्यास हे आपण 15 तारखेनंतर आम्ही ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य जाऊन तिथं MSEBच्या ऑफिससमोर आंदोलन करू। याबाबत पडळ शाखेचे शाखा अभियंता नवनाथ डवरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कामाची ऑर्डर काढण्यात आली असल्याचं सांगितलंय, पण नेमकं काम कधी सुरू करणार हे मात्र सांगण्यात आलेलं नाही। एस न्यूजसाठी शिंदेवाडीहून बाजीराव तळेकर।